सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय भारत. एस रविराज, सामाजिक विश्लेषक, राजकीय विश्लेषक आणि स्थापत्य अभियंता म्हणून स्थापत्य विश्लेषक. आज मला सरकारची खरोखर कीव येते. जे सरकार ईएम हॅकिंगने निवडून आलेलं आहे, टक्केवारीने निवडून आलेलं आहे, भ्रष्टाचाराने निवडून आलेलं आहे, कंटेनरच्या कंटेनर पैसा वाटप करून निवडून आलेला आहे. या सरकारच्या निवडणुका ज्या झाल्या ते दुबार मतदानाच्या मतपत्रिकेनुसार, मतदार यादीनुसार जे खोटे मतदार नोंदणी झाली त्याच्यावर झालेली आहे. जनमताने हे सरकार निवडून आलेले नाही की लोकांच्या मतदानाने निवडून आले की लोकांच्या इच्छेविरुद्ध आलेले सरकार आज सरकारमध्ये काम करतं, आपल्या डोक्यावर बसून तुऱ्यावासून नाचतंय. सरकारमधील मुख्यमंत्री हा महत्वाचा दुवा आहे, परंतु मुख्यमंत्र्याचा ज्ञान आघात आहे. सरकारमधील मुख्यमंत्री हा दुवा आहे आणि त्याचं ज्ञान मात्र आघात आहे. दुसरे उपमुख्यमंत्री आमचे संयमी आहेत की ते कधी पॉझिटिव्ह बोलतच नाही, आणि दुसरे घड्याळवाले नव्याने आहेत ते काही बोलतच नाही. कारण आधीचे होते ते पण बोलायचे नाही, प्रतिक्रिया काही द्यायची नाही, जसं आलंय तसं चालू द्या. आज महत्वाच्या गोष्टी म्हणजे 1 मे महाराष्ट्र दिन हा उद्या येतोय आणि या 1 मे महाराष्ट्र दिन, कामगार दिन, बौद्ध जयंती या दिवशी एक क्रांती होणार होती. सरकारमधील मंत्री, परिवहन मंत्री, एसटी महामंडळाचे अध्यक्ष यांनी एक घोषणा केली GR ची की येणाऱ्या 1 मे महाराष्ट्र रोजी मराठी भाषा सक्तीची करणार आणि परप्रांतीय रिक्षावाल्याला रिक्षाचं परवाना घेण्यापूर्वी मराठी भाषा आली पाहिजे. तोडकी मोडकी का होईना, पण बोलता आलं पाहिजे, लिहिता आलं पाहिजे, वाचता. हे बरोबर आहे, कारण की रिक्षावाले संभाषण करताना ते हिंदीतच करतात आणि आपण मराठी असूनही त्यांच्याशी हिंदीत बोलायचं, हे दुरापास्त आहे. आज तुम्ही सर्व देशातील 29 राज्य, महाराष्ट्र सोडला तर 28 राज्यामध्ये फिरा, तर सर्व राज्यांमध्ये आपल्या भाषेला मान प्रथम असतो. बाहेरून आलेल्या देशाच्या भाषेचा मान नसतो, पण आपल्या आलेल्या भाषेचा मान प्रथम असतो. हे फार दुरापास्त आहे. आणि मंत्री महोदय मस्त शासन संविधानिक घटनेनुसार बोलतात की 1 मेला महाराष्ट्र दिन अंमलबजावणीमध्ये. मग आता जेव्हा परप्रांतीय आवाज देतात, आम्ही 15 लाख रिक्षा चालक 4 मेला बंद करू, घोषणा देऊ. अरे हे परप्रांतीय आम्हाला विचारून महाराष्ट्रात आले, हे परप्रांतीय राज्य सरकारला विचारून महाराष्ट्रात आले, हे परप्रांतीय राज्यपालांचा दाखला का राष्ट्रपतींचा दाखला घेऊन महाराष्ट्रात आले का कुठला घटना प्रणीत महाराष्ट्र आले. संविधान आहे, घटना आहे. या संविधान आणि घटनेने सर्वांना हिंडण्या फिरण्याचा अधिकार सर्व राज्यात दिला, परंतु कायमस्वरूपी राहण्याचा अधिकार नाही दिला. स्वातंत्र्यपूर्व, स्वातंत्र्यानंतर जे कोणी होते, ज्यांनी मराठी संस्कृती जपली, मराठी भाषा शिकली, मराठी बोलणं, वागणं, चालणं सर्व काही मराठी शाळा शिकल्या, अशी लोक महाराष्ट्राच्या हकदार आहेत. परंतु जे लोक फक्त रोजगारापोटी महाराष्ट्रात येतात, हातपाय पसरतात. मग गुजराती हे 16व्या शतकाच्या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी बरोबर गुजराती आले, हे दलाल म्हणून ब्रिटिशांबरोबर होते, ते अजूनपर्यंत दलालीच करतात आणि मुंबईमध्ये स्थायिक होऊन राहतात. 1960 मध्ये स्वतंत्र भारताचा स्वतंत्र महाराष्ट्र, संयुक्त महाराष्ट्र घडला. गुजरातला वेगळं केलं, पण सर्व गुजराती येऊन मुंबईमध्ये स्थायिक होत आहेत रोजगार, रोजीरोटी, धंद्यासाठी. मग यांना कुठे राईट्स आहेत? म्हणून महाराष्ट्र सरकारला विनंती करतोय, जसं तुम्ही ही घोषणा केली होती ती घोषणा मागे घेतली, हे कुठेतरी नातर्केपणा हा सरकारचा दिसून येतोय. खायचे दात वेगळे, दाखवायचे दूध वेगळे, असा प्रकारचं धोरण आहे सरकारचं. तुम्ही मारा, मी मारल्यासारखं करतो, तुम्ही मारा, मी मारल्यासारखं करतो, तुम्ही लागल्यासारखं करा, अशा प्रकारची भावना या सरकारची आहे. म्हणून मी सांगतो, मूळ आदिनिवासी कायदा
जसं तुम्ही हे जी आर अध्यादेश करताय, मूळ आदिनिवासी कायदा सुद्धा आधी पारित आहे. सरकारला सांगतोय भूमिका, सदावर्तेची भूमिका आकडतांडव ती फक्त राजाने उद्धव ठाकरे बद्दल असते. मी सर्व दिशा महाराष्ट्र सरकारच्या, महाराष्ट्र जनतेच्या हिताचं बोलतोय, महाराष्ट्रीय माणसाच्या हिताचं बोलतोय की मूळ आदिनिवासी कायदा जो पारित आहे तो पुन्हा नव्याने अंमलबजावणी करा. जसा मूळ आदिनिवासी कायदा येईल सगळे परप्रांतीय महाराष्ट्र सोडून जातील. हे सांगतो आज 1 मे महाराष्ट्र दिनी हे प्रबोधन करत असताना कायद्याचे, कलमाचे, घटनाचे, संविधानाचे पुरेपूर अभ्यासपूर्वक IAS रविराज रवींद्र शिंदे बोलतोय. कामगार क्षेत्र, कामगार धोरण, कामगार कायदे ज्या भीमाने दिले, कायदा मंत्री ब्रिटिशांमध्ये असताना भीमाने दिले. महिलांना अधिकार दिले, हिंदू कोड बिलानुसार प्रस्तुती रजा दिली, फुल पगारी रजा दिली, 8 दिवसाचा आठवडा केला. परंतु हे सरकार 12 दिवसाचा आठवडा. अरे ज्या महामानवाने, संविधानकार, घटनाकार याने 8 दिवसाचा आठवडा दिला आणि 8 तासाचं काम दिलं, 7 दिवसाचा आठवडा आणि 8 दिवसाचं काम, आणि हे सरकार 12 तास काम. कुठला घटना? मग त्या बाबासाहेबांचं कायदा महत्वाचा की सरकारचा कायदा महत्वाचा? कायदा भीमाचा, वायदा भीमाचा, कायदा भीमाचा, वायदा भीमेचा, कायदा भीमाचा, वायदा भीमाचा जो तोडेल त्याला मार चपलेचा. कायदा भीमाचा, वायदा भीमाचा जो तपडेल, कायदा भीमाचा, वायदा भीमाचा जो तोडेल त्याला दणका आहे संविधानिक पेन आणि कायद्याचा कलमाचा. आणि महाराष्ट्रामध्ये या भाषिक युद्ध जर खेळून कोण महाराष्ट्र अशांत करत असेल तर अशा लोकांना चाबूक घालायचा. आता 15 तारखेला 3 दिवस संसद भवन अधिवेशन बोलवलं का? महिला विधेयक कायद्यासाठी बोलवलं. ते महिला विधेयक कायदे का आलं? बंगाल, बांगलोर, कर्नाटक, तामिळनाडू मधील निवडणुका, ह्या निवडणुका घेऊन देशामध्ये विभिन्नता निर्माण करायची, महिलांचा टक्का आम्ही वाढवला असं दाखवायचं. पण ऑलरेडी 2023 मध्ये केंद्रीय राज्य कायदा लागू झाला ना, केंद्रीय संसद भवन कायदा झाला ना महिला विधेयकाचा. मग आरक्षण मिळते ना 33%. आज महिला राज्य आहे संपूर्ण नगरपालिका, महानगरपालिकेमध्ये, तरी तुम्हाला महिला विधेयक पाहिजे. हे काय चाललेलं आहे? कायद्याचा अभ्यास करा, घटनेचा अभ्यास करा. शिवाजी कोण होते? एक पुस्तक ज्याने लिहिलं लेखक ते पानसरे, त्यांचा खून झाला पुण्यामध्ये, त्या खुनाचा शोध लागत नाही. आणि आमचे विद्वान सल्लागार संजय गायकवाड, मंत्री नाही तर आमदार विधानसभा, म्हणतात की मरणोत्तर गुन्हा दाखल करा. मरणोत्तर गुन्हा दाखल करायला तरतूद नसते. आणि जर एखाद्या गुन्हेगारावर केस चालू आहे आणि तो मेला तर त्याला शिक्षा होत नसते, केस विड्रॉ होते. मग हे कायद्याचे सल्लागार जे आपल्याला आमदार विधेयक हे नोकर आहेत ना, जे आमदार लोकांच्या मतावर निवडून येणार ते नोकर, ते नोकर, ते नोकर. आणि नोकराला ज्ञान काय? ना विधाचा अभ्यास, ना विधेयकाचा अभ्यास, ना संसदेचा अभ्यास, ना कायद्याचा अभ्यास. कायदा भीमाचा, वायदा भीमाचा, कायदा भीमाचा, वायदा भीमाचा, कायदा भीमाचा, वायदा भीमाचा जो शिकवेल तो आमचा महामानव विश्वभूषण, तो आमचा महामानव विश्वभूषण परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. धन्यवाद. जय विजय महाराष्ट्र, जय भारत.